पंढरपूरच्या वारीला दोन मित्र चाललेत. दोघेही अनवाणी, दोघांच्याही गळ्यात तुळशीची माळ, दोघांच्याही ओठांवर ज्ञानोबा माऊली तुकाराम रामकृष्ण हरी असा हरिनामाचा गजर. दोघेही अगदी एकाच दिवशी एकाच वेळी भगवान विठ्ठलाचं दर्शन घेतात. पण त्या दोघांनाही विठ्ठल भेटला असेल का? का एका मित्राला फक्त पंढरपूरचं मंदिर दिसलं आणि दुसऱ्या मित्राला स्वतः भगवान विठ्ठल भेटले? जर दोन्ही मित्रांनी सारखीच वारी केली तर नक्की फरक कुठे पडला? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करणार आहोत आणि कदाचित हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही वारीकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहू लागाल. दरवर्षी लाखो लोक पंढरपूरच्या दिशेने चालतात. कुणी 50 किलोमीटर, कुणी 100 किलोमीटर, तर कुणी अगदी 400-500 किलोमीटरपेक्षाही जास्त चालतात. पाऊस, ऊन, थकवा, चालून चालून पायाला आलेले फोड, भूक ही कुठलीही गोष्ट त्यांना थांबवत नाही. संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, तुका म्हणे भाव तेथे देवाचा रिघाव. जिथे शुद्ध आणि निर्मळ भाव असतो तिथेच विठ्ठल स्वतःहून प्रवेश करतात. पण इथेच एक प्रश्न आहे, जर फक्त चालणंच महत्त्वाचं असतं तर सगळ्या संतांनी वारंवार भाव, प्रेम, भक्ती यावर इतका भर का दिला असता? कल्पना करा, मागाशी सांगितल्याप्रमाणे दोन मित्र वारीला निघाले. पहिला मित्र संपूर्ण प्रवासात कोण किती चालतंय, प्रसाद कधी मिळतोय, जेवण कधी मिळतोय, इथे फोटो काढूया, तिथे फोटो काढूया याच गोष्टीत गुंतलाय. आणि दुसरा मित्र प्रत्येक पावलागणिक भगवंतांचं नाव घेतोय, प्रत्येक वारकऱ्यामध्ये विठ्ठलाला शोधायचा प्रयत्न करतोय, सेवा करतोय, नम्र राहतोय. आणि शेवटी दोघेही पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरात पोहोचतात. दोघेही एकाच मूर्तीसमोर उभे आहेत, पण दोघांच्या हृदयात एकच अनुभव येत असेल का? भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. इथे भगवंत फक्त पान, फूल, फळ किंवा पाणी याचं महत्त्व सांगत नाही आहेत. भगवंतांना काय अर्पण केलं यापेक्षा कोणत्या भावनेने अर्पण केलं हे महत्त्वाचं आहे. कारण भगवंतांना भाव महत्त्वाचा आहे. मग वारीमध्येही हाच नियम लागू होत नाही का? एक वृद्ध वारकरी आजी, तिला कोणीतरी विचारलं, आजी एवढ्या वयात दरवर्षी का येता? त्यांनी उत्तर दिलं, माझे पाय आता थकलेत, चालणं होत नाही, पण माझं मन आधीपेक्षा जास्त विठ्ठलाकडे धावते. यातच संपूर्ण वारी दडलेली आहे. पण थांबा, याचा अर्थ असा नाही की पायी वारी करणं महत्त्वाचं नाही आहे. अजिबात नाही. मग संतांनी पायी वारीला इतकं महत्त्व का दिलं? आणि फक्त मनातील भक्ती पुरेशी असेल तर चालत चालत वारी करायची, इतकी कष्ट घ्यायची गरज तरी काय? म्हणून खरा प्रश्न वारी करावी की नाही हा नाही आहे. खरा प्रश्न हा आहे, वारी करताना माझं मन कोणाकडे चाललंय? कारण पाय पंढरपूरपर्यंत पोहोचू शकतात, पण आपलं मन विठ्ठलापर्यंत पोहोचतंय का? आणि याचं उत्तर संतांनी आपल्या स्वतःच्या जीवनातून दिलंय. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज यांनी कधीच असं म्हटलं नाही की घरी बसूनच भक्ती करा. ते स्वतः चालले वारीमध्ये. कारण शरीराने केलेली साधना आपल्या मनाला घडवत असते. वारीत चाललेलं प्रत्येक पाऊल अहंकार कमी करतं. पायाला आलेला प्रत्येक फोड आपल्याला संयम शिकवतो. प्रत्येक हरिनाम मन शुद्ध करतं. म्हणून वारी हा केवळ पायी चालण्याचा प्रवास नाही आहे, तर ती अंतर्मनाची शाळा आहे. मग संत भाव या शब्दावर इतका भर का देतात? दोन व्यक्ती मंदिरात आरती करतात. एकाची नजर घड्याळावर आहे आणि दुसऱ्यांची भगवंतांच्या चरणावर आहे. दोघांनीही आरती केली, पण दोघांची पूजा अगदी सारखी झाली असेल का? भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, भक्त्या माम अभिजानाति, म्हणजे केवळ भक्तीनेच भगवंतांना खऱ्या अर्थाने जाणता येऊ शकतं. लक्ष द्या, भगवंतांनी संपत्ती, विद्वत्ता किंवा बाह्य रूप याचा उल्लेख केलेला नाही आहे. ते भक्ती म्हणतात. म्हणूनच वारीचा आत्मा हा फक्त पायी चालण्यामध्ये नाही आहे, तर तो आपल्या भावामध्ये आहे, प्रेमामध्ये आहे आणि भक्तीमध्ये आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी
संपूर्ण भारतभर एकच संदेश दिला, हरेर नाम हरेर नाम हरेर नाम केवलम. या कलियुगात भगवंतांपर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा आणि सर्वोच्च मार्ग म्हणजे हरिनाम संकीर्तन. आता विचार करा, वारीमध्ये सर्वात जास्त काय ऐकू येतं? हरिनाम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, रामकृष्ण हरी. म्हणून वारीचा प्राण हा फक्त चालण्यात नाहीये, तर तो भगवंतांच्या नामात आहे. आणि इथेच वारकरी परंपरा आणि गौडीय वैष्णव परंपरा एका सुंदर ठिकाणी भेटतात. दोघेही नावाला, हरिनाम संकीर्तनाला भक्तीचं हृदय मानतात. आपण भगवंतांकडे एक पाऊल टाकलं की भगवंत आपल्याकडे 100 पावलं टाकतात. म्हणून वारी म्हणजे भगवंतांकडे टाकलेलं एक पाऊल आहे. आणि जर त्या पावलासोबत नम्रता, सेवा आणि हरिनाम नसेल तर तो प्रवास पूर्ण होणार नाही, परिवर्तन होणार नाही. आता व्हिडिओच्या सुरुवातीचा प्रश्न पुन्हा एकदा आठवा. फक्त वारी केल्याने भगवान विठ्ठल भेटतात का? भगवंत हे फक्त तुमच्या पायांचं अंतर मोजत नाहीये की तुम्ही किती किलोमीटर चाललात, ते तुमच्या हृदयातील अंतर कमी झालंय का हे पाहतात. संत तुकाराम महाराजांनी वारीला फक्त चालण्याचा उत्सव बनवला नाही, त्यांनी त्यामध्ये नाम, सेवा, नम्रता आणि प्रेम हे घालून त्याला प्रेमाचा उत्सव बनवला. भक्तीचा शेवट त्या मंदिराच्या दरवाजावर होत नाही, तर तो हृदयात होतो. म्हणून जर वारी करून तुमच्यामध्ये, आमच्यामध्ये, आपल्या सगळ्यांमध्ये जर नम्रता वाढली, हरिनामावरचं प्रेम वाढलं आणि प्रत्येक जीवामध्ये जर आपल्याला विठ्ठलाचं दर्शन व्हायला लागलं, तर समजा तुम्ही फक्त पंढरपूरला नाही तर भगवान विठ्ठल यांच्या हृदयापर्यंत पोचलेला आहात. आणि जर हजारो किलोमीटर चालूनही अहंकार तसाच राहिला तर कदाचित आपले पाय पंढरपूरला गेले पण मन अजूनही प्रवासातच अडकलंय. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही वारीला जाल तेव्हा एकच प्रार्थना करा, हे विठ्ठला, माझे पाय तुझ्या दारी तर येतीलच, पण त्याआधी माझं मन तुझ्या चरणी पोहोचू दे. कारण वारीचा शेवट हा काही फक्त पंढरपुरात होत नाही. वारीचा शेवट तेव्हा होतो जेव्हा आपल्या हृदयात विठ्ठल कायमचा उभा राहतो. हरे कृष्ण, रामकृष्ण हरी.